नमस्कार, मी मनोज चेंडेकर. प्रकल्प लोकमान्य न्यूज चॅनल मध्ये मी प्रत्येक दर्शकांचं स्वागत करतोय. अर्थातच आजचा दिवस आनंदाचा आहे. 2024 हा उजाडलेला आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मात्र 2023 हा संपला असला तरी गुड बाय झाला असेल. मात्र त्या 2023 मधले काही आठवणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे कायमस्वरूपी आठवणीत राहतील. वाईट दिवस असो, चांगले दिवस असो, त्या दिवसांमध्ये अनुभव देखील आलेला असेल. आज मी जिथे आलेलो आहे ते म्हणजे महाड शहर आणि महाड शहर मधले शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे हे शिवसेनेचे असून यांच्याशी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा देखील अनुभव 2023 मधला हा कशा पद्धतीत होता हेच जाणून घेण्यासाठी आज मी आलेलो आहे. आणि पहिलं प्रथम डॉक्टर साहेब, मी तुमचं स्वागत करतोय प्रकल्प लोकमान्य न्यूज चॅनल मध्ये आणि नवीन वर्षाचे खूप सारे शुभेच्छा प्रकल्प लोकमान्य न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीने मी तुम्हाला देत आहे. काय सांगाल, एकंदरीत तुमचा प्रवास हा राजकारणामध्ये कसा सुरू झाला आणि कशा पद्धतीत तुम्हाला अनुभव आलेला आहे 2023 मध्ये? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या प्रखर न्यूज चॅनलचे धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथे माझे अनुभव मांडण्याची संधी दिली. खरं सांगायचं झालं तर माझा राजकीय प्रवास हा 2005 पासूनच चालू झालेला आहे. 2005 नंतर मी शिवसेनेमध्ये अतिशय ऍक्टिव्हपणे काम करायला सुरुवात केली आणि 2006 साली मी पहिली निवडणूक लढवली होती नगरपालिकेची. त्यावेळेला काहीशा मार्जिनल वोट्समुळे माझी उमेदवारी मी निवडून आलो नव्हतो. परंतु त्यानंतरच्या काळात नाराजी न स्वीकारता मी माझ्या परीने राजकारणामध्ये माझं काम करत राहिलो. राजकारणाबरोबर समाजकारण, माझा वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून पण मी लोकांशी निगडीत राहिलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत राहिलो. तुम्ही जर का मला 2023 विषयी जर का स्पेसिफिक असं विचारणार असाल तर 2023 मध्ये नेहमीप्रमाणे जसं सर्वसामान्य माणसाला जसं चांगले वाईट अनुभव येतात तसेच मला चांगले वाईट अनुभव आले. परंतु वाईट अनुभवांविषयी मी जास्त चर्चा करणार नाही. तर चांगल्या अनुभवांची जी काही शिदोरी आहे ती बरोबर घेऊन मी भविष्यात त्याचा कसं काय चांगला उपयोग होईल आपल्या स्वतःसाठी आणि संघटनेसाठी या दृष्टीने मी पुढे जायचं ठरवलेलं. आणि माननीय आमदार भरतशेठजी गोगावले यांनी या वर्षी मी नगरसेवक झाल्यानंतर मला आता एक नवीन संधी दिलेली आहे. ती म्हणजे मला महाड शहराची अध्यक्षपदाची माझ्याकडे त्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. अभिनंदन आणि धन्यवाद. तर या माध्यमातून महाड शहरातील सगळे जे माझे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून महाड शहरामध्ये आम्ही निश्चितपणे एक चांगलं काम उभारण्याचं काम करणार आहोत. आणि याबरोबर निश्चितपणे आम्हाला माननीय कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय विकास शेट्टी गोगावले यांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळतं. ह्या 2024 मध्ये तुम्ही मला विचाराल की तुम्ही तुमचं निश्चितपणे काय कामाची पद्धत असणार आहे. तर 2024 हे माझ्या मते हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे. आता निवडणुका पहिल्या लोकसभेच्या लागतायत, विधानसभेच्या लागतायत का नगरपालिका हा दुय्यम भाग आहे. परंतु आमचं जे एक शहर प्रमुख म्हणून उद्दिष्ट असेल तर निश्चितपणे या महाड नगरपालिकेवर भगवा फडकवायचं हे उद्दिष्ट असणार आहे. आणि माननीय आमदार साहेबांचं जे स्वप्न आहे ते आम्ही पुरं करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता 2024 हे वर्ष चालू झालेलं आहे. तर येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, महाड नगर परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण महाडकरच्या जनतेसमोर आमचं जे काही विजन आहे आणि जी काम करण्याची जी आमदार साहेबांची पद्धत त्याच पद्धतीने आम्ही महाडकर जनतेसमोर आमचं विजन मांडणार आहोत. आणि त्या विजनला उत्स्फूर्तपणे जो योग्य प्रतिसाद महाडकर जनता देईल असं मी इथे विश्वास ठामपणे मांडतो. आणि 2024 साठी संपूर्ण महाडकर जनतेला माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि संपूर्ण महाड शहर शिवसेना संघटनेतर्फे, आमदार भरतशेठ गोगावलेंतर्फे आणि माननीय विकास शेठ गोगावले यांच्यातर्फे संपूर्ण महाडकर जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तो ते डॉक्टर चेतन सुर्वे, महाडचे शहर प्रमुख, आणि यांच्याकडचं जे काही चांगले दिवस आणि चांगला अनुभव आणि वाईट दिवसाचा देखील अनुभव हे आपल्या सोबत शेअर केलेल्या प्रकल्प लोकमान्य न्यूज चॅनलशी. आणि त्यामुळे आता पुढच्या नेत्याशी किंवा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कोणत्याही पक्षामधला असेल मात्र त्याचा देखील अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय प्रकल्प लोकमान्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकल्प लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.